नमस्कार. विज्ञानयात्री एलियास जेम्स कोरी यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री एलियास जेम्स कोरी हे अमेरिका देशाचे सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1990 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सेंद्रिय संश्लेषण याचे सिद्धांत आणि कार्यपद्धती हे त्यांच्या संशोधन कार्यक्षेत्र. त्यांनी असंख्य कृत्रिम रासायनिक अभिकर्मके म्हणजे केमिकल रिएजंट्स, अनेक रासायनिक पद्धती आणि एकूण संश्लेषण विकसित केले. एलियास जेम्स कोरी यांचा जन्म दिनांक 12 जुलै 1928 रोजी बोस्टनच्या उत्तरेला 50 किलोमीटर मैथुएन मॅसॅच्युसेट्स येथे झाला. कोरींच्या जन्मानंतर 18 महिन्यांनी मरण पावलेल्या वडिलांच्या सन्मानार्थ त्यांच्या आईने त्याचे नाव विल्यमवरून बदलून एलियास केले. मॅसॅच्युसेट्स लॉरेन्समधील कॅथॉलिक प्राथमिक शाळा आणि लॉरेन्स हायस्कूल येथे एलियास जेम्स कोरी यांचे अनुक्रमे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. वयाच्या 16व्या वर्षी कोरी यांनी MIT येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. सन 1951 MIT येथून प्रोफेसर जॉन सी शिहान यांच्या मार्गदर्शनाखाली एलियास जेम्स कोरी यांनी संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण केले. MIT प्रवेश केल्यावर एलियास जेम्स कोरी यांना विज्ञानाचा एकमेव अनुभव गणितात होता आणि त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेऊन महाविद्यालयीन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या संशोधन पदवी PhD शिक्षणानंतर सन 1956 त्यांची अर्बना चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठात रसायनशास्त्र प्राध्यापक पदासाठी नियुक्ती झाली. सन 1959 पासून एलियास जेम्स कोरी हे हार्वर्ड विद्यापीठात सक्रिय कोरी ग्रुप संशोधन कार्यक्रमासह सेंद्रिय रसायनशास्त्राचे एमेरिटस प्राध्यापक आहेत. असंख्य सन्मानापैकी एलियास जेम्स कोरी यांना सन 1998 राष्ट्रीय विज्ञान पदक, सन 1990 रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक, सन 2004 अमेरिकन केमिकल सोसायटीचा प्रिस्ले मेडल मिळाले. कोरीने अनेक नवीन संश्लेषित अभिकर्मक विकसित केले आहेत. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट म्हणजे PCC, ज्याला कोरी सग्ज अभिकर्मक म्हणूनही ओळखले जाते, अल्कोहोलचे संबंधित कीटोन्स आणि अल्डिहाइड्समध्ये ऑक्सिडेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. इतर व्यावसायिक ऑक्सिडायझर्सच्या तुलनेत हा PCCचे अनेक फायदे आहेत. हा PCC एक हवेत स्थिर पिवळा घन पदार्थ असून तो फक्त किंचित आर्द्रता शोषक आहे. इतर ऑक्सिडायझिंग एजंट्सच्या विपरीत एका ऑक्सिडेशनसाठी PCCला फक्त सुमारे 1.5 समतुल्यांची आवश्यकता असते. कोरींच्या प्रयोगशाळेत विकसित झालेल्या अनेक अभिक्रिया आधुनिक संश्लेषित सेंद्रिय रसायनशास्त्र या विषयामध्ये सामान्य झाले आहेत. 1950 पासून कोरी गटाने किमान 302 पद्धती विकसित केल्या गेल्या आहेत. अनेक अभिक्रियांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. कोरी इथेनो रिडक्शन, ज्याला कोरी बक्षी शिवाटा रिडक्शन असे म्हणतात, ही ऑक्सझायबो बोरोलिडाइन उत्प्रेरकाद्वारे कीटोनचे अल्कोहोलमध्ये होणारे अँटी ओसिलेटिव्ह रिडक्शन, ज्यामध्ये विविध बोरेन्सचा स्टॉइकोमेट्रिक रिडक्टंट म्हणून वापर केला जातो. कोरी गटाने सर्वप्रथम बोरेन आणि चिरल अमायनो आम्ल प्रोलिन वापरून उत्प्रेरकाचे संश्लेषण करून दाखवले. कोरी आणि त्यांच्या संशोधन गटाने अनेक संपूर्ण संश्लेषणे पूर्ण केली आहेत. सन 1950 पासून कोरी गटामध्ये किमान 265 नैसर्गिक संयुगे संश्लेषित केली गेली आहेत. त्यांचे सन 1969 अनेक प्रोस्टाग्लॅंडिनचे संपूर्ण संश्लेषण हे अभिजात मानले जाते. विशेषतः प्रोस्टाग्लॅंडिन F2 अल्फा चे संश्लेषण अनेक आव्हाने सादर करते. सिस आणि ट्रान्स दोन्ही ओलेफिन्सची उपस्थिती तसेच 5 असममित कार्बन अणूमुळे हा रेणू सेंद्रिय रसायनशास्त्रासाठी एक आव्हानात्मक ठरतो. कोरींचे प्रतिसंश्लेषणात्मक विश्लेषण काही प्रमुख
विच्छेदनाची रूपरेषा देते, ज्यामुळे सरलीकृत पुरोगामी मिळतात. कोरी आणि त्यांच्या संशोधन गटाने LHASA नावाचा एक प्रोग्राम तयार केला, जो संपूर्णपणे संश्लेषणाकडे नेणाऱ्या अभिक्रियांच्या क्रम शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतो. रासायनिक संरचना इनपुट करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी ग्राफिकल इंटरफेस वापरणाऱ्या पहिल्या प्रोग्रामपैकी हा एक होता. कोरी यांनी सेंद्रिय संश्लेषणाचे नियोजन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर सर्वप्रथम सुरू केला. त्यांनी लॉजिक अँड हेरिस्टिक अप्लाइड टू सिंथेटिक ॲनालिसिस या नावाचा संगणक प्रोग्राम विकसित केला. हा जगातील पहिला असा प्रोग्राम होता ज्याने सेंद्रिय रेणूंच्या संश्लेषणासाठी आवश्यक असलेल्या रासायनिक अभिक्रियाचे टप्पे शोधण्यासाठी संगणकीय ग्राफिकल इंटरफेसचा वापर केला. कोरी यांची 1100हून अधिक प्रकाशने आहेत. 2002 मध्ये अमेरिकन केमिकल सोसायटीने त्यांना रसायनशास्त्रातील सर्वाधिक उद्धत लेखक म्हणून मान्यता दिली. सन 2007 मध्ये त्यांना पहिला अमेरिकन केमिकल सोसायटी पब्लिकेशन व्हिजनचा सायकल ऑफ एक्सलन्स हाय इम्पॅक्ट कॉन्ट्रीब्युटर अवॉर्डद्वारे संशोधनाच्या प्रभावाच्या बाबतीत त्यांना क्रमांक 1चे रसायनशास्त्रज्ञ म्हणून स्थान देण्यात आले. त्यांच्या पुस्तकामध्ये खालील पुस्तकांचा समावेश होतो: अँटीओसिलेक्टिव्ह केमिकल सिंथेसिस मेथड्स, लॉजिक अँड प्रॅक्टिस, रासायनिक संश्लेषणाचे तर्कशास्त्र, रेणू आणि औषध, कार्यात्मक गट, परिवर्तनासाठी नामअभिक्रिया इत्यादी. कोरी यांना 40हून अधिक प्रमुख पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील काही निवडक पुरस्कारांची यादी मी वाचून दाखवतो. लिनस पॉलिंग पुरस्कार, फ्रँकलिन पदक, टेट्राहेड्रॉन पारितोषक, रसायनशास्त्रातील उल्फ पारितोषक, राष्ट्रीय विज्ञान पदक, जपान पारितोषक, रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषक, अमेरिकन अकॅडमी ऑफ अचिव्हमेंटचा गोल्डन प्लेट पुरस्कार, रॉजर ॲडम्स पुरस्कार आणि प्रिस्ले पदक. हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट त्यांचे नाव करण्यात आले. सन 2008 मध्ये त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ युनायटेड किंगडम, केम्ब्रिज विद्यापीठ युनायटेड किंगडम आणि नॅशनल चुंग चेंग विद्यापीठासह जगभरातील विद्यापीठाकडून 19 मानद पदव्या प्रदान करण्यात आल्या होत्या. सन 2013 मध्ये चीनमधील जिआंगसू प्रांतातील जिआंगिन येथे कोरी इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल रिसर्च सुरू करण्यात आले. कोरी यांची सन 1998 मध्ये रॉयल सोसायटीच्या परदेशी सदस्यपदी निवड झाली. एलिया जेम्स कोरी हे प्रसिद्ध अमेरिकी सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1990 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना सेंद्रिय संश्लेषणमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी सन 1990 मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. त्यांना रिट्रोसिंथेटिक विश्लेषण याचे जनक मानले जाते. त्यांनी जटिल रेणू तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि तर्कशुद्ध केली. त्याचा उपयोग नवीन औषधांच्या शोधात मोठ्या प्रमाणावर होतो. त्यांनी सन 1951 मध्ये मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून PhD पूर्ण केली. त्यानंतर ते सन 1959 मध्ये प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नोबेल पारितोषिका व्यतिरिक्त त्यांना अमेरिकेचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान नॅशनल मेडल ऑफ सायन्स आणि अमेरिकन केमिकल सोसायटीचे अनेक पुरस्कार मिळाले. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणारे विज्ञानयात्री एलिया जेम्स कोरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.